आता आयुक्तांना आयुक्त राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती नाही। आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्त्यात झालेलं आहे, काय काम चालत नाही आणि आज त्याचं कमिशन यायचं आहे म्हणून थांबलंय। तिकडे बघू नका। आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे बुजवा, हे ताबडतोबीनं 4 दिवसाच्या 8 दिवसात काम चालू झालं। आठवडा बदला तुला मी करताय, तो काय नगरपालिकेचा नाही, जरा मीच गाठायचं। पालकमंत्री झालो 7 ऑक्टोबर 2023ला, 7 ऑक्टोबर 7 नोव्हेंबर 1 महिना, 7 नोव्हेंबर 7 डिसेंबर 2 महिने आणि आज किती 16, 2 महिने आणि 9 दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन। 2 महिने 9 दिवस। आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो। कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील, त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल, व्यक्तिगत त्यांचे EDDP-कडे काम असतील, या आयुक्तांनी दोन्ही आपले ॲडिशनल आयुक्त तिथं हजर असतात, तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो 2 महिने 7 दिवसात। त्यानंतर जे 40-50 कोटी अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते, त्यातले 10 कोटीच अर्थसंकल्पित झाले होते। मी परवाच्या पौर्णिमेला 40 कोटीची दादाची तरतूद केली आणि हे 40 कोटी आणि थेट पाईपलाईन योगायला होता की मी पालकमंत्री झाल्यावरती पाणी यावं आणि मला वाटते ते माझा काय पायगुण असं म्हणणार नाही, परंतु हो आता काय आता मी पालकमंत्री असताना पाणी आलं, त्यामुळे हे शुभ आणि लक्षण आहे असं पालन काय हरकत नाही। म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळी महानगरपालिकेत बैठक घेतली होती आढावा, त्यावेळेला मी स्पष्टपणाने आयुक्तांना सांगितलं होतं, आता आयुक्तांना आयुक्त राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती नाही। तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाहीत, कारण 4-5 होते सिंधुदुर्गलाच होत्या। आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्त्यात झालेलं आहे, काय काम चालत नाही आणि आज त्याचं कमिशन यायचं आहे म्हणून थांबलंय, अशी बातमी माझ्या नावावर आहे। 800 इकडे बघू नका। आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे बुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका। त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प, याची सुद्धा काहीतरी टेंडर झालं, अजून वर काढून दिलं नाही। मॅडम तुम्हाला 4 वेळा मी फोन करून सांगितलं नाही, पण कुठं काय काम चालू झालंय, हे पद्धत बरोबर नाही ना। हे ताबडतोबीनं 4 दिवसाच्या 8 दिवसात काम चालू झालं पाहिजे, नाहीतर 8 बदला तो ग्रामविकास आहे, तो काय तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच गाठायचं बरोबर नाही ना। हे लोक टीका करतायत, वर्तमानामध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमंत्र्यांच्या नावाने आरोप होत आहेत का ना संबंध, ना आमचा संबंध ना काय वाटत, तर तुम्ही सडवत हसू नका पाण्याकडे आलाय म्हणून। तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामं होत नाहीत। म्हणजे लोकांनी किती दिवस, आता मला अण्णा बनाले म्हणाला साहेब ऑर्थोपेडिकचे 2 दवाखाने काढा, कॅन्सर सेंटर म्हणजे काय रे हाडावरची खिडकी व्हायला आता येत आहे म्हणाला, म्हणजे ही सुद्धा बरोबर नाही ना। तर माझं म्हणणं आहे मी आयुक्त तात्काळ हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट पाईपलाईन की रोज पाणी बंद, पाणी चालू, किती लोकांनी सहनशक्ती करायची, की काय वाटण आहे। तुम्हाला जमत असेल कुठली टेक्निकल टीमची मदत घ्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय जर पाणी रिफिल झालं पाहिजे, प्यायला पाणी जर मिळालं नसेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला, शासनाला सुद्धा बदनामीच आहे। वाटतं या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि बाकीचे राहिलेले तिन्ही STP प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो। जय जय।